कंटेरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम, ऐसे द्यावे काही दान, आलोपतीत शरण संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान, आलोपतीत शरण तुका म्हणे तरे भवसिंधू एकसरे, ऐसे द्यावे काही दान, आलोपतीत शरण पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातीला, विठाला विठाला
कंटीरा हो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा मागणीपर प्रकरणातला गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात. देवाला सांगतात, देवा ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण, मी तुला शरण आलेलो आहे, अशा पद्धतीचं काहीतरी दान दे. कशा पद्धतीचं दान पाहिजे? या अभंगामध्ये 3 प्रकाराची दानं महाराजांनी मागितलेली आहेत. पहिलं दान मागितलं आहे कंटी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान, हे पहिलं दान मागितलं. दुसरं दान मागितलं आहे संताची ये पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान, हे दुसरं दान मागितलं. आणि तिसरं दान मागितलं आहे तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या एरंडी या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवाचं यावर्षीचं हे 15वं वर्ष आणि अत्यंत उत्साहामध्ये भव्यतेने आणि दिव्यतेने आपण सगळेजण ग्रामस्थ मिळून सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. आजूबाजूची अनेक गावची मंडळी इथं उपस्थित आहेत. अनेक पूजनीय टाळकरी कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी, अनेक कीर्तनकार मंडळी इथं उपस्थित आहेत. म्हणजे एरंडीकरांचं मोठं भाग्य आहे. एरवी एखाद्या गावाला एक कीर्तनकार भेटायचा अवघड आहे. इथं माझ्या माहितीप्रमाणे 7-8 कीर्तनकार तरी उपस्थित आहेत. आणि सगळी कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी, कथाकार मंडळी, वारकरी संप्रदायातील सेवा केलेली ज्येष्ठ भजनी मंडळी, गायकवादक मंडळी इथं उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आपल्या संप्रदायामध्ये ज्याला मागणीपर प्रकरणातील कीर्तन म्हटलं जातं ती सेवा माझ्याकडे आहे. विठाला साधारण या अभंगाकडे आपण पाहिलं तर तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात हे लक्षात येतं. काय प्रार्थना करतात? ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. देवा दान द्यायचं आहे ना तर या पद्धतीचं दे, मी तुला शरण आलेलो आहे. थोडक्यात जर भगवंताला दान मागायचं असेल, आपल्याला काही मागायचं असेल तर आपण त्याच्या जवळ गेलं पाहिजे. हा पहिला नियम व्यवहाराच्या पातळीवर सांगितला जातो. फक्त जवळ जाऊन उपयोग नाही तर त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. हाही व्यवहाराच्या पातळीवर महत्त्वाचा दुसरा नियम या अभंगातून सिद्ध होत असलेला आपल्याला दिसून येतो. पहा ना, महाराज जे म्हणतात ना आलो पतित शरण, देवा मी तुला शरण आलेलो आहे, अशा पद्धतीचं मला दान दे. म्हणजे अशा पद्धतीचं दान मला दे हे मागण्याकरिता शरण जावं लागतं, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. थोडक्यात शरणागतीशिवाय मागणी नाही. विठाला ऐका, आपल्याला मागणीकडे जायचं आहे, पण मागणी करता शरणागती महत्त्वाची आहे हेही तितक्याच पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. आता शरणागतीचा आणि मागणीचा नेमकं काय कार्यकारण भाव संबंध आहे ते तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर कसं पाहता येईल ते आपण वेळेच्या दृष्टीने पुढं पाहूया. परंतु शरण जावं लागतं, त्याच्याशिवाय मागता येत नाही असा नियम आहे. आपल्याला ज्याच्याकडे काही मागायचं आहे त्याच्याजवळ आपण गेलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. जरा थोडं पुढं बोलतो, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये नम्र भाव आणला पाहिजे, तर त्याच्याशिवाय मागणी करता येत नाही. काय आहे, मागायचं असेल तर जवळ गेलं पाहिजे, नव्हे त्यांच्याबद्दल आदर निर्माण केला पाहिजे, नव्हे त्यांच्या ठिकाणी नम्र झालं पाहिजे, नव्हे त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला काही ना काहीतरी मागता येणार नाही. थोडक्यात शरणागती हा शब्द इथं या अभंगातला खूप महत्त्वाचा आहे. आता साधारण माझ्या थोड्या सामान्य अभ्यासाच्या दृष्टीने विचार केला तर हे शरण जाणं म्हणजे तरी नेमकं काय? देवाकडे मागायचं आहे, देवाला शरण जायचं म्हणजे नेमकं काय? देवाच्या पाया पडणं म्हणजे शरण जाणं. हा सरळ सरळ एक साधा अर्थ आहे, एक साधा अर्थ आहे. शरण जाणं या शब्दाचा अर्थ पाया पडणं असा आपण करतो. मला आपल्याला थोडंसं गमतीने विचारायचं आहे, पाया पडणं एवढ्याला शरण म्हणायचं का? पाया पडणं एवढ्याला शरण म्हणायचं का? मी काय चिंतन करायला लागलो आपल्या लक्षात येतं का? पहा, मला विषय मांडायचा आहे मागणीचा. तुकाराम महाराज या अभंगातून देवाकडे मागणी करतात, पण मागणी करता शरण जावं लागतं हा पहिला मुद्दा.
मग शरण जाणं म्हणजे नेमकं काय तर शरण जाणं या कारण शरणागतीशिवाय मागता येत नाही असा आपल्याला विचार करायचा आहे. पण शरण जायचं तरी म्हणजे नेमकं काय तर शरणागतीचा पहिला विचार आपल्या सर्वसामान्य भाषेतून असा केला जातो, पाया पडणं याला शरण म्हणा. मला आपल्याला थोडं आणखीन पुढं बोलायचं आहे. म्हणजे देवाच्या पाया पडलं आणि देवाला काय पाहिजे ते मागितलं की लगेच देव देतो. इतकं देणं घेणं सोपं आहे का हो मला सांगा? इतकं देणं घेणं सोपं आहे का? म्हणजे आपण देवाच्या पाया पडलो आणि देवाला काहीतरी मागितलं की लगेच देवाने आपल्याला देऊन टाकलं. देव म्हणतो तुला काय पाहिजे ते देतो, फक्त पाया पड. असं आहे काय? फक्त पाया पड. मग ते पाया पडणं तर आपलं काही एका पद्धतीचं असतं का महाराज? कोण कुठून वशिला लावून पाया पडेल काही सांगता येत नाही. कशा पद्धतीने पाया पडतील काही सांगता येत नाही. कुठून कशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार करून पाया पडतील असं सांगता येत नाही. मला आपल्याला असं विचारायचं आहे, पाया पडणं नावाच्या सामान्य क्रियेला शरणागती म्हणायचं का? विठाला पाया पडणं नावाच्या सामान्य क्रियेला शरणागती म्हणता येईल का असा माझा विषय चाललाय. पाया पडणं बरं, आता गंमत अशी असते, पाया पडत असताना आपण सगळेच अंतःकरणामध्ये शरणागतीची भावना घेऊनच पाया पडतो अशातला काही भाग नाही. माझं बोलणं पडतंय का? पहा, पाया पडणं नावाच्या क्रियेला जर आपण शरणागती म्हणत असू तर पाया पडत असताना आपल्या मनामध्ये शरणागतीची भावना असतेच अशातला काही भाग नाही. मी साधं उदाहरण देतो. समजा मी एका गावाला गेलो, कीर्तन झालं, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये सकाळच्या वेळेला थांबलो होतो. मंदिराच्या बाहेर कट्टा होता, त्या कट्ट्यावर बसलो होतो. त्या गावातला एक सामान्य मनुष्य माझ्याजवळ येऊन बसला. आम्ही दोघं बोलत बसलो. तेवढ्यात कुणीतरी एक गावातला मनुष्य समोरून येत होता. आलेला पाहिल्याबरोबर हा लगेच उठला, त्या माणसाच्या पाया पडला. तो मनुष्य निघून गेला. हा परत माझ्याजवळ येऊन बसला. मी आपलं त्यांना विचारलं, का हो तुम्ही यांच्या पाया पडला? ही फार मोठी व्यक्ती आहे का? कुणी विद्वान आहेत का? कुणी महात्मे आहेत का? किंवा कुणी श्रीमंत आहेत का? तुम्ही यांच्या पाया पडला? ते म्हटले नाही हो, काही नाही, मोठा वगैरे काही नाही. म्हटलं मग पाया पडला ना. कुठं मूर्खाच्या नादी लागा म्हणून पाया पडलो. आता मला सांगा, याला शरणागती म्हणता येईल का? पाया पडणं नावाच्या क्रियेमध्ये जर आपल्या अंतःकरणातली अशी भावना असेल तर मग पाया पडण्यात अर्थ तरी काय आहे असा माझा प्रश्न आहे. समजा एवढ्यावरही नाही समजलं तर मी थोडं पुढं बोलतो. काय आहे, पाया पडताना सुद्धा माणसं काही सरळ पाया पडतात अशातला भाग नाही. आता एरंडीमध्ये आणि परिसरातल्या एवढ्या सगळे भाविक मला पाहतात, मी सगळ्यांना पाहतोय. मला काही प्रत्येकाचाच परिचय असेल असं काही सांगता येत नाही. कसा असेल महाराज, तास 2 तासाच्या कीर्तनामध्ये सगळ्यांचा नावानिशी परिचय होणार नाही. परंतु तुम्ही मला पाहत असल्यामुळे कुठेतरी आळंदीला, देहूला, पंढरपूरला गाठ पडते, प्रस्थानला म्हणा किंवा वारीला गाठ पडते. मोठ्याने लांबून तुम्ही आम्हाला पाहता. पाहिल्याबरोबर माणसं गप्प बसत नाहीत, मोठ्याने हाक मारतात, जय हरी म्हणतात, आणखी मोठ्याने म्हणतात. तेवढ्यावर गप्प बसत नाहीत. तशी गर्दी असते, आम्ही आपलं असं करून निघालेलो असतो. तेवढ्यावर ती माणसं गप्प बसत नाहीत. ती माणसं तशा गर्दीमध्ये आमच्या पायाला हात लावतात. महाराज पडला तरी हरकत नाही, पण आपला हात पायाला लागला पाहिजे. मला सांगा, या पाया पडण्याला काही शरणागती म्हणता येईल का? पाया पडणं नावाच्या सामान्य क्रियेला शरणागती म्हणायचं का? आमच्याकडे कर्नाटकामध्ये एका माणसाला सवय होती, पाया पडताना पायाला चिमटा घ्यायचा. किती अवघड आहे आता मला सांगा हे. मला सांगा, म्हणून मी विचारत होतो, पाया पडणं नावाच्या क्रियेला शरणागती म्हणता येईल का? मी आणखीन थोडं पुढं बोलतो. आता इथं ही सगळी मंडळी आहेत. आम्ही कुठंतरी गावाला कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर कुणीतरी आम्हाला ओळख काढतं, कुठून तरी संबंध परिचय निघतात, कुठून तरी ओळखी पाळखी निघतात. महाराज आमच्या घरी चला. आम्ही म्हणतो नाही हो, प्रवास आहे, खूप लांब आहे, जायचं आहे. ऐकत नाहीत. ती बाई म्हणायला लागली, नाही नाही महाराज आमच्या घरी आलंच पाहिजे. ते दोघंही मला घरी घेऊन गेले. रात्री 12 वाजता, आता कीर्तन आपल्याकडली कीर्तन 11 साडे11ला संपली. रात्री 12 वाजता ते घरी घेऊन गेले. घरी गेल्यानंतर सगळी झोपलेली, ती मुलं तर अगदी झोपीच गेलेली. ती बाई काय करायला लागली, गेल्यानंतर आम्हाला घरी घेऊन गेल्यानंतर त्या मुलांना उठवायला लागली, उठा महाराज आलेत, पाया पडायचं आहे, उठा महाराज आलेत, पाया पडाय. रात्री 12 वाजता ती शांत पोरं झोपलेली. मी त्यांना म्हटलं, अहो राहू द्या मावशी, कशाला त्या मुलांना उगं उठवायला लागला? तुम्हाला काय चहापाणी आम्हाला करायचं आहे ते, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, दक्षिणा द्यायची. एवढ्या रात्री उगाच आहे काय तुमच्या घरी यायला? आम्ही काय द्यायचं ते द्या, आम्हाला पुढच्या प्रवासाला जाऊ द्या. ती बाई ऐकत नाही. नाही नाही महाराज पाया पडायचं आहे, राम थांब ना, पाया पडायचं आहे, उठा मुलांना, उठा उठा. ती पोरं काही उठत नाहीत. अहो रात्री 12 साडे 12ला कशी उठणार बिचारी? ती
बाई ऐके ना. मी तिला समजावून सांगतो पण ती बाई ऐके ना. शेवटी त्या बाईनं पोरांना मारायला सुरुवात केलं. 1-2 पोरांना असं मारलं चापटीनं. आणि ते अर्धवट झोपेत असलेलं पोरगं त्या अर्धवट झोपेतून विचारायला लागलं, का मला मारायला लागली, का उठवलं. ते म्हटले, महाराज आलेत, पाया पड. त्या पोरांनी माझ्याकडे बघून आईला सांगितलं, पडत नाही. किती मोठा अपमान आहे हा माझा. मला घरी घेऊन जायचं आणि त्या पोराकडून अपमान करून घ्यायचा, हे किती विचित्र आहे. मी लगेच एक म्हण सांगितली, अहो मावशी जाऊ द्या म्हटलं, लहान मुलं आहेत, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मी म्हणून त्याला सांत्वन केलं. राहू द्या जाऊ द्या म्हटलं. ते मुलाचं काय घेऊन बसला, तुम्ही चहा करायचा आहे ते करा. ती बाई पुढलं वाक्य बोलली. ती म्हटली, नाही महाराज, हा सगळ्यांच्या पाया पडतो, तुमच्याच कसं काय पडेना, हा किती अपमान आहे मोठा. हे त्या पोरांनी ठरवलंय मी सगळ्याच्या पाया पडेल पण माझी रात्रीच्या वेळेला झोपमोड करणाऱ्या महाराजाच्या पाया पडणार नाही. किती मोठा अपमान आहे. तरी मी म्हटलं, अहो जाऊ द्या. तरी ती बाई ऐके ना. तिनं त्या पोराचं मुडकं घेतलं आणि माझ्या पायावर असं आपटलं, असं घासलं आणि आपटल्यानंतर तिला बरं वाटलं. पुढचा प्रकार सांगू का. पण या सगळ्या गोंधळामध्ये ही बाई मात्र पाया पडली नाही. हे किती विशेष आहे बघा. कळालं का. पहा, हे जिनं पाया पडायला पाहिजे ती पडली नाही. जिनं पाया पडायची गरज नाही त्याला मात्र आमच्या पायावर टाकल्याशिवाय राहिलं नाही. माझा मुद्दा आहे, पाया पडणं नावाच्या क्रियेला शरणागती म्हणायचं का. विठ्ठल पुढं बोलतो, परमार्थ क्रियेवर नाहीये, परमार्थ वृत्तीवर आहे. माझं बोलणं कळतंय का. पहा, परमार्थ हा क्रियेवर अवलंबून नाहीये, परमार्थ हा वृत्तीवर अवलंबून आहे. तुकोबरांचे शब्द देऊन पुढे जातो, तुका म्हणे नको वर पंग देवा, गेही माझी सेवा भावशुद्ध, अंतरीची घेतो गोडी. जोडी भावाचे भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. महाराजांचे शब्द कसे आहेत पहा. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. याचा अर्थ परमार्थ किंवा परमात्मा बहिरंग काय आहे हे पाहत नाही, अंतरंग पाहतो. आपण बाह्य शारीरिक क्रिया काय करतोय परमार्थातल्या या महत्त्वाच्या नाही, परमार्थाच्या क्रियेच्या पाठीमागटल्या भावना काय आहेत या महत्त्वाच्या आहेत. या महत्त्वाच्या आहेत. मी या संबंधाने थोडे काही व्यवहाराच्या पातळीवर परंतु थोडे स्पष्ट विचार सांगून पुढे जातो. ऐका, स्पष्ट विचार सांगून पुढे जातो. काही वाईट वाटून घेऊ नका, पण थोडं स्पष्ट बोलतो. एखाद्या माणसाने मला जर सांगितलं, नाही महाराज 1 नाही 2 नाही 50 वर्ष झालं पायी वाऱ्या करतोय, 50 वर्ष झाल्या वाऱ्या करतोय, आई वडील कुठे आहेत, वृद्धाश्रमात, काय वाऱ्याचा उपयोग आहे मला सांगा. काय तुझ्या वाऱ्या करण्यात तरी अर्थ आहे का. परमार्थ हा आपण काय किती वाऱ्या केल्या याच्यावर अवलंबून नाही. आणि जर तसंच असेल तर मीच आपल्याला एक प्रश्न विचारतो. मी मानसशास्त्राचा एक विद्यार्थी आहे, काही काळ मानसशास्त्र कॉलेजमध्ये शिकवलेले आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचारतो. आपण सगळी जुनी जाणती मंडळी, आदरणीय मंडळी आहेत, खरं तर आप्पा आहेत, बळीभाऊ आहेत, ही मंडळी जुनी मंडळी, आम्ही खूप लहानपणापासून या मंडळींना ऐकत आलेलो आहे, किंवा आपल्यासारखी काही तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत. मी एक साधा प्रश्न विचारतो, काही नाही, थोडासा लौकिक आणि व्यावहारिक पातळीवर कसोटीवर तपासून पाहणारा हा प्रश्न आहे. त्यांनी मला प्रश्न असा विचारायचा आहे, मला सांगा, आपण 2-3 वर्षापूर्वी कोरोना नावाचं महासंकट होतं. आपल्याला पंढरपूरला वारीला येता आलं नाही म्हणजे येताच येत नव्हतं. आम्ही महाराज मंडळींनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं, आपल्या आपल्या गावीच राहा, घरीच राहा, गावातच तुम्ही एकादशीला राहणं ही पांडुरंगाला एकादशी पोच झाली, इतकं आम्ही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं. 3 वर्षापूर्वी किंवा 3-4 वर्षापूर्वी कोरोना नावाच्या महामारीमुळे पंढरपूरला कोणाला येता आलं का मला सांगा. आपल्या एरंडीतून काही आषाढीला येणारी वारीला येणारी मंडळी असतीलच ना, कोणाला येता आलं का वारीला.
नाही येता आलं, पण मला एरंडीकरांनी अगदी मनापासून सांगा, तुम्ही आषाढी एकादशीला जरी पंढरपुरामध्ये नसला, आपल्या गावामध्येच असला, आषाढी एकादशीला आपल्या गावामध्येच तुम्ही जरी असला तरी मला खरं सांगायचं, तुमचं मन कुठं होतं हो? खरं मोकळ्या मनाने सांगा, कुठं होतं? पंढरपुरामध्ये, बरोबर आहे. म्हणजे तुमचं शरीर कुठं होतं? गावात, पण तुमचं मन कुठं होतं? पंढरपुरात. अगदी खरं बोललात तुम्ही. यावर्षी वारीला तुम्ही पंढरपूरला आला होता, यावर्षी वारीला तुम्ही पंढरपूरला आला होता, तुम्ही पंढरपुरामध्ये होता, पण खरं सांगायचं तुमचं मन कुठं होतं? खरं सांगायचं. मगा जसं खरं सांगितलं तसंच आत्ता खरं सांगायचं. मगाचं खरं आणि परत आत्ताचं खोटं असं नाही बोलायचं. मला सांगा, मग मला कधी कधी प्रश्न पडतो, वारी ती काही विठाला त्यामुळे शरीराने काय क्रिया केली जाते हे महत्त्वाचं नाही आहे, मनानं काय केलं जातं हे महत्त्वाचं आहे. शरीराने कीर्तन बसून केलं का उभारून केलं हे महत्त्वाचं नाही, त्याच्या मनाने काय केलं जातं हे महत्त्वाचं आहे. विठाला त्यामुळे थोडासा या संबंधाने शारीरिक क्रिया आणि मानसिक भावना याचा गोंधळ आमच्या मनामध्ये सातत्याने होतोय. म्हणून मी म्हटलं, मानसशास्त्राच्या कसोटीवर थोडंसं कधीतरी परमार्थाच्या भूमिका आपण आपल्या जीवनाशी ताडून पाहिल्या पाहिजे, की आमची काय मानसिक स्थिती आहे. मानसिक स्थितीला परमार्थामध्ये महत्त्व राहतं. मी आपल्या ऐकण्यातली काही प्रमाणं देऊन पुढे जातो. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नाही आहे, शरीर करारे प्रसन्न. महाराजांनी म्हटलंय, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. ही जर महाराजांची प्रमाणं आपण डोळ्यासमोर घेतली तर आपल्या लक्षात येईल माणसाची मानसिक भावना काय आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे शरणागती हा फक्त शारीरिक क्रियेचा भाग नाहीये, तो मानसिक भावनेचा विचार आहे. म्हणून शरणागती पाया पडणं नावाची क्रिया याच्यापेक्षा सुद्धा त्याची मानसिक भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. हे कळण्याकरता मी ज्ञानेश्वरीतली एक ओवी देऊन पुढे जातो. ज्ञानोबारांनी काय चिंतन केलंय पहा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, शरण शरण म्हणायचं कशाला? थोडीशी वेदांताच्या कसोटीवरची पण महत्त्वाची ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात, पै आपुलेनी भेदे विन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. ज्ञानोबा बोलतात काय, ऐका. पै आपुलेनी भेदे विन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना शरण कशाला म्हणायचं? आपुलेने भेदे विन माझे जाणी जे जे एकपण, आपल्या ठिकाणचा भेद निघून एकरूपतेला प्राप्त होणं याला शरणागती म्हणा. हे कळण्याकरता ज्ञानोबारांनी दृष्टांत काय दिला सांगतो, ऐका. ज्ञानोबारांनी दृष्टांत असा देतात, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. थोडं मी म्हटलं वेदांताच्या कसोटीवर थोडं तपासून पाहावं लागणार आहे. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे जैसे. मी आपल्या सर्वसामान्य पद्धतीने प्रश्न विचारतो. घट आहे, घट माहिती आहे ना आपल्याला? घट म्हणा किंवा मडकं म्हणा. घटाला काय म्हटलं जातं साध्या भाषेत? मडकं. मडकं माहिती आहे का नाही? किंवा त्याला अगदीच आपल्या भाषेमध्ये गाडगं म्हणतात. आता तरी कळलं का? पहा, गाडगं म्हटलं काय, मडकं म्हटलं काय, माहिती आहे ना? मडकं माहिती आहे ना? जरा पुढं बोलू, माहीतच असलं पाहिजे. शेवटी कोण आहे? आता कळलं का? बघा आता तरी मडकं माहीतच असलं पाहिजे, त्याच्याशिवाय शेवटचा आधार कुठला आहे आपल्याला महाराज? मग आता ऐका, हे जे मडकं आहे त्या मडक्यामध्ये असलेली जी पोकळी आहे त्याला वेदांतामध्ये आकाश असं म्हटलं जातं. त्यालाच वेदांतामध्ये घटाकाश हे नाव आहे. आता हा घट जेव्हा फुटतो, म्हणजे काठी घेतली त्याच्यावर मडक्यावरती काठी मारली की ते मडकं फुटलं. मडकं फुटल्यानंतर आत असलेलं जे आकाश आहे, घटामध्ये असलेलं जे आकाश आहे ते बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं असं म्हणायची तरी गरज आहे का? मला सांगा. आतलं आकाश बाहेरच्या आकाशात जाऊन मिसळलं असं तरी म्हणता येईल का? का म्हणता येणार नाही? अहो, मिसळण्याकरता ते आकाश दोन होतच कधी? ते आकाश दोन असावेत मग मिसळलं म्हणावं. घटामधलं आकाश वेगळं आणि बाहेरचं आकाश वेगळं असं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. मग घटातलं आकाश बाहेरच्या आकाशात मिसळलं असं म्हणावं लागेल. एरवी आकाश एकच आहे, मग घटातलं आकाश आम्हाला का जाणवायला लागलं? घट नावाच्या उपाधीमुळे. विठाला विठ्ठल. तसं देह नावाच्या उपाधीमुळे आपल्याला आपण परमात्म्यापासून वेगळे वाटायला लागलो. देह नावाच्या उपाधीमुळे खरं पाहायला गेलं तर जीव हा परमात्मा स्वरूपच आहे. ज्ञानेश्वरी काय सांगते पहा. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. किंवा तुकोबरांचा साधं सोपं प्रमाण देऊन पुढे जातो. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. मी रामायणातला दाखला देतो, ऐका बारीक. काही नाही, रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले आणि कोपऱ्यामध्ये हनुमंतराय उभे होते. ऐका,
अध्यात्म रामायण नावाचं जे रामायण आहे त्याच्यातला हा दाखला आहे. रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, हनुमंतराय कोपऱ्यामध्ये उभे होते आणि प्रभू रामचंद्रांनी राजा झाल्यानंतर हनुमंतरायाकडे पाहिलं. रामराज्य सुरू झाल्यानंतर मग पुढची घटना सांगतोय. हनुमंतरायाकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं, का रे कोण आहेस तू? कोण विचारतायत? राम. कुणाला विचारतायत? हनुमंताला. जरा बारीक आहे का, राम विचारतायत आणि विचारणं तरी कुणाला आहे? हनुमंताला. कोण आहेस तू? हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, सीता शोध करताना मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, नवे नवे रावणाला मारताना युद्ध करताना यांच्याबरोबर मीच होतो, नवे नवे यांना राजगादीवर राजसिंहासनावर बसवताना राज्याभिषेक करताना यांच्याबरोबर मीच होतो. आणि एकदा हे राजगादीवर बसले की विचारतायत कोण आहेस तू? एकदा ही खुर्चीवर बसले की असंच विचारतात कोण आहेस तू? विचारत नाहीत काय आपल्याला? 5 वर्ष ती लोक असंच विचारत राहतात. बहुतेक या लोकांनी रामायणातला एवढाच अभ्यास केलाय, बाकी केला नाही काही. आत्ता विचारतायत कोण आहेस तू? आता ते हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही मला विचारता? हो. मला सांगा म्हटले, तुम्ही कोणत्या दृष्टीने विचारता? देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशका. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा, जीव ब्रह्म ऐक्य होणं यालाच खऱ्या अर्थाचा शरण असं म्हटलं जातं. विठाला दुसरी एक ओवी देतो. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी आपण मंडळी आहात. दुसरी एक ओवी देतो, ऐका. तया अहम वाचा चित्त अंग देवोन या शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे. किंवा रोजची पाठातली ओवी द्यायची झाली तर जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. ही भगवंताच्या मुखातली भाषा आहे ना. अहम वाचा चित्त अंग देवोन या शरण रिग. कसं? महोदधी का गांग रिगाले जैसे. महोदधी या शब्दाचा अर्थ समुद्र आणि गांग या शब्दाचा अर्थ गंगा नदी. नदी समुद्राला ज्या पद्धतीने जाऊन भेटते त्या पद्धतीने आम्ही परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं याला शरणागती म्हटलं जातं. नदी जेव्हा समुद्राला जाऊन भेटते, असं मला कधीतरी झालेलं सांगा की अर्धी नदी जाऊन भेटली आणि अर्धी राहिली. असं शक्य आहे का? मी तू रोजचं पाठातलं प्रमाण देतो. तुकोबारा किती गोड सांगतात पहा. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकमय या शब्दाचा अर्थ एकरूप. जशी नदी गंगा नदी समुद्राला जाऊन भेटल्यानंतर एकरूप होते, तसा जीव परमात्मा स्वरूपाशी भेटून एकरूप होणं याला खऱ्या अर्थाचं शरण असं म्हटलं जातं. हा शरणागतीचा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. थोडं आणखीन पुढं ज्ञानोबारांच्या त्या शब्दातून बोलायचं झालं तर आपल्या ठिकाणचा अहंकार भगवंताच्या चरणाशी समर्पित करणं यालाही शरणागती म्हटलं जातं. आपल्या ठिकाणची वाचा भगवंताच्या चरणी समर्पित करणं यालाही शरणागती म्हटलं जातं. प्रमाणच द्यायची झाली तर एका एका वाक्यामध्ये प्रमाण देत जातो. अहंकार समर्पित करणं त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. थोडं पुढं बघा. वाचा समर्पण करणं मी 2 प्रमाण देतो. एक न बोलसी करा वाचा उपाधीचा संबंध किंवा सगळ्यात सोपं प्रमाण देऊन पुढे जातो. बोलण्याची नाही आता देवाविन काही एक सरे केला नेम. देवा दिले क्रोधक काम बोलण्याची नाही. आता देवाशिवाय आम्ही काही बोलत नाही. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी पांडुरंगी घेते धनी पांडुरंगी घेते धनी. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी
दिल्या काया अवघे दिले पंढरी राया. काही राहिलं नाही, सगळं देऊन टाकणं याला खऱ्या अर्थाने शरण असं म्हटलं जाईल. असाही एक शरण शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. तुकाराम महाराज सांगतात, देवा मी शरण आलेलो आहे, आलो पतित शरण, मी शरण आलेलो आहे. तरी मला कधी कधी प्रश्न पडतो, हे सहज विचारतो, आपण सगळीच अभ्यास करणारी गाथ्याचं भजन करणारी मंडळी आहात. ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, हा पतित शब्द का घातला असेल बरं? आलो शरण म्हटलं असतं तर कळलं असतं की हे पतित शब्द घालायची काय गरज आहे बरं? पतित असं म्हणणं तुकोबारायांनी हे जरा आपल्याला बरं वाटत नाही. शेवटी पतित हा शब्द कधी आपल्या कानावर पडला तरी आपल्याला सहन होत नाही. पतित का म्हणायचं? आलो शरण म्हटलं असतं तर ठीक आहे ना, ऐसे द्यावे काही दान आलो शरण. कुणीतरी म्हणेल नाही नाही ते टाळात बसत नाही चाल म्हणताना. आता भजन करणारी भरपूर आहेत तुम्ही मंडळी, तुम्ही भजनातली मातबर मंडळी आहेत. तुम्ही म्हणाल मी तर नेहमी असं सांगत असतो, का टाळत बसत नाही? अलीकडल्या काळात काहीही टाळात बसवायला लागला, याची काय अडचण आहे आता तुम्हाला? काहीही चाललंय ना टाळात. खरं तर टाळ कधी वाजवावा, कशाकरता वाजवावा, कोणत्या प्रमाणांना वाजवावा, कोणत्या चाली म्हणाव्या, याला सुद्धा संप्रदायाने काही बंधनं घातलेली आहेत. विठ्ठला आदरणीय ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण ज्या मंडळींकडे किंवा आपणही सगळी, मी अनेकदा आपल्या सर्वांच्या चाली ऐकत आलेलो आहे. आपल्याकडे संप्रदायामध्ये कोणत्या अभंगाला कशा पद्धतीची चाल असावी याला कितीतरी आपल्याकडे मान्यता दिली जाते. चाल कशा पद्धतीची म्हटली जावे किंवा त्या चालीच्या नृत्यसुद्धा कसं करावं यालासुद्धा काही नियम सांगितलेले आहेत. कीर्तनामध्ये नाचावं मान्य आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जागी मान्य आहे, पण ते नाचणं सुद्धा कशा पद्धतीने असावं याला सुद्धा, त्या नाचण्याला सुद्धा काही प्रकार सांगितलेले आहेत ना. या सगळ्या गोष्टीला महाराजांनी इथं आलो पतित शरण, पतित हा शब्द घालण्याच्या पाठीमागं नेमकं महाराजांना काय सांगायचं आहे? हा पातित्य जो शब्द आहे तो महाराजांनी जो या अभंगातून वापरला त्याच्या पाठीमागं नेमकी भूमिका काय असू शकते? पण मला कधी कधी पहा तुम्ही, महाराजांच्या काही प्रमाणांचा आपण अभ्यास जर करायला लागलो तर काही प्रमाणं जरी महाराजांच्या मुखातून आलेली असली तरी ती महाराजांची भूमिका नाही, महाराजांनी काही ठिकाणी काही लोकांची भूमिका घेऊन ती प्रमाणं व्यक्त केलेली आहेत. असं आपल्याला संगती लावावी लागते. माझं बोलणं कळतंय का? पहा, काही प्रमाणं अशी आहेत किंवा काही अभंग असे आहेत की ते जरी महाराजांच्या मुखातून आलेले असले तरी ती महाराजांची भूमिका नाही आहे, ती उलट काही लोकांच्या विशिष्ट प्रकारातल्या भूमिका घेऊन महाराज बोलतात. मी खुलासेवार तुम्हाला बोलतो म्हणजे कळेल. म्हणजे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे, हे प्रमाण कोणाच्या मुखातून शोभतं? एक विचार. ही भाषा कोणाच्या मुखातून शोभेल हो? माझी मज झाली अनावर वाचा ही नामधारकाच्या मुखातली भाषा आहे ना. पुढं पुढं बोलू, सिद्धाच्या मुखातली भाषा आहे ना, ही सिद्धाच्या मुखातली आहे, साधकाच्या सुद्धा नाही, सिद्धाच्या मुखातली भाषा आहे. सिद्ध म्हणू शकतो माझी मज झाली अनावर वाचा. किती जरी आता आवरायचं म्हटलं तरी मी वाचेला आवरू शकत नाही, कारण आता वाचा इतकी भगवंताच्या नामामध्ये गुंतलेली आहे, इतकी त्याला गोडी लागलेली आहे की आता ती वाचा माझ्या आवरण्याच्या पलीकडे पोहोचली. ही भाषा सिद्धाच्या मुखातली आहे. बरोबर आहे. आता मी आपल्याला दुसरं विचारतो. महाराजांची काही प्रमाणं दुसरी आपल्याला दिसून येतात. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. हे बाकीचं वरचं सगळं सोडा, पण तुझं म्या आठविले नाही कधी, तुझं म्या आठविले नाही कधी एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं माझी मज झाली अनावर वाचा. हे दोन्ही बोलणं तुकोबारायांचं आहे. कसं काही शक्य आहे हो? जर तुझं मी आठविले नाही कधी म्हटलं तर माझी मज अनावर वाचा म्हणता येणार नाही, आणि माझी मज झाली अनावर वाचा म्हणत असतील तर तुझं मी आठविले नाही कधी असं म्हणता येणार नाही, कारण दोन्ही प्रमाणं एकमेकाच्या अत्यंत विरोधी आहेत ना. मग या दोन्ही प्रमाणाचा समन्वय कसा करायचा? तर मला असं वाटतं माझी मज झाली अनावर वाचा हे बोलत असताना सिद्धाची भूमिका आहे आणि तुझं मी आठविले नाही कधी हे बोलत असताना पामराची भूमिका आहे. विठ्ठला कितीतरी प्रमाण एकमेकाच्या विरुद्धार्थी परंतु समन्वय लावण्याकरता कितीतरी प्रमाण आपल्या समोर आहे. एकीकडे म्हणायचं काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मऊ समलमूत्र तुझं जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे, आणि दुसरीकडे म्हणायचं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी.
एकीकडे म्हणायचं गर्भीच्या यातना आणि एकीकडे म्हणायचं सुखे घालावे आम्हासी. कसं याचा समन्वय लावा. बरं जाऊ द्या, दुसरं प्रमाण देतो. सगळीच आपण वारकरी मंडळी आहोत, रोजचं पाठातलं प्रमाण आहे. संत समागमी धरावी आवडी, पुढं करावी तातडी परमार्थी. बरोबर आहे, करावी तातडी परमार्थाची आहे ना. करावी तातडी म्हटलं हे एकीकडे म्हणतात आणि एकीकडे तेच तुकोबर आहे. तुका म्हणे येथ न चले तातडी तातडी म्हणजे उतरणी सुद्धा कुठं कुठं घ्यावे याला पण नियम आहे बरं का. मी तुम्हाला नाही सांगणार पण बोलून जातो. थोडाफार येतो पक्वाज, मला जास्त नाही, तुमच्या एवढा येत नाही पण थोडंफार कळतं त्यातलं. असो तुका म्हणे येथे न चले तातडी. महाराज सांगतात इथंच आहे, येथे न चले तातडी. उतरणी घ्यायची तातडी न चले म्हणजे एकीकडे महाराज सांगतात करावी तातडी. हे करावी तातडी कधी अगदी योग्य विषय आला की प्रमाण द्यायला करावी तातडी, पण येथे न चले तातडी असं दोन्हीकडे आहे. दोन्हीकडे लावून घ्या. हा झाला एक विषय. मी गमतीने असं सांगत असतो करावी तातडी परमार्थाची. हे कधी परमार्थात येण्याकरता तातडी करावी, परमार्थात येण्याकरिता तातडी करावी. पण इथं आल्यानंतर येथे न चले तातडी म्हणजे परमार्थात माळ घालायची असेल तातडी, माळ घालायचं मनात आलं. समजा इथं एरंडीमध्ये कोणाच्या तरी मनात माळ घालायचं आलं, नाही आज मला माळ घालायची आहे, लगेच घाला, वाट बघू नका. पण माळ घातल्यानंतर नाही उद्याच लगे मी कीर्तन गडबड करू नका. लगेच कीर्तन मला दिलं पाहिजे ना अमुका नाही. जरा वाऱ्या होऊ द्या, काही साधना होऊ द्या, काही भजन होऊ द्या, काही चिंतन होऊ द्या, काही अभ्यास होऊ द्या, मग काय असेल ते. येथे न चले तातडी प्रमाणांचा समन्वय लावावा. महाराज एका सामान्य भूमिकेतून देवाच्या जवळ जातात. देवाला सांगतात देवा एक सामान्य भूमिका घेऊन तुझ्या जवळ आलो आहे, शरण आलो आहे. पतित या भूमिकेतून मी शरण आलो आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? मला माझ्या पदरामध्ये काहीतरी दान कर. पण कशाचं दान कर? खरं पाहायला गेलं तर परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये ज्याला महत्त्व दिलं जातं त्या गोष्टी तुकाराम महाराज मागायला तयारच नाहीत. न लगे मुक्ती, धनसंपदा म्हणा किंवा आणि संपदा, ज्याचे जसे पाठ असतील तसे. म्हणजे मला मुक्ती नको आणि मला धनही नको. परमार्थामध्ये ज्या मुक्तीला महत्त्व दिलं जातं ती मुक्तीही तुकाराम महाराज स्वीकारायला तयार नाहीत. आणि प्रपंचामध्ये ज्या धनाला महत्त्व दिलं जातं ते धनही तुकाराम महाराज स्वीकारायला तयार नाहीत. तुकाराम महाराज सांगतात देवा आमच्या पदरामध्ये टाकायचं असेल, आम्ही तुला शरण आलो आहे. आम्ही शरण आल्यानंतर मागणीचा अधिकार येतो. बोललो शरण जात नाही तोपर्यंत मागणीचा अधिकार येत नाही. लक्षात घ्या, शरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मागणीचा अधिकार येत नाही. आता आम्ही तुला शरण आलो आहे याचा अर्थ आता आम्हाला मागणीचा अधिकार आला आहे. देवा एक काम कर, आमच्या पदरामध्ये दान टाक. काय दान टाक? एकच दे म्हटले. काय? भगवंताचं नाम दे. पण ते नाम असं नको, ते प्रेमाने युक्त असलेलं नाम दे. अभंगाचं पहिलं चरण म्हणा. पंडिराहो नाम
प्रेम महाराजांनी जी मागणी केली ती नामाची मागणी केली. आता नामाची मागणी केली, कोणत्या नामाची मागणी केली? नामच महाराजांनी का मागितलं बरं? ते नामही कंठी राहो अशा पद्धतीने मागितलं. याची काय कारणं करता येतील? मी काही तुम्हाला 1-2 प्रमाणं किंवा 1-2 युक्तिवाद सांगून पुढं जातो. मुळात महाराजांनी ज्या नामाची मागणी केलेली आहे ते नाम भगवंताचं नाम आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. कारण अन्य शब्दांमध्ये आणि भगवंताचा जो नाम आहे त्या शब्दामध्ये फार फरक आहे. तत्त्वज्ञानाने काही चिंतन केलं आहे, ऐका. काही शब्द हे आवृत्त भेदाने युक्त आहेत, 1. काही शब्द हे किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत, 2. आणि काही शब्द हे अनावृत्त भेदाने युक्त आहेत, 3. मी याला सोप्या शब्दामध्ये उदाहरणं देऊन पटवून पुढं जातो. काही शब्द असे आहेत की त्या शब्दाचा उच्चार केला पण त्याचा परिणाम जाणवला असं होत नाही. माझं बोलणं कळतंय का? पहा, तुम्ही मुखातून शब्द उच्चार केलाय परंतु त्याची जाणीव मात्र होत नाही, असे काही शब्द आहेत. तुम्ही शब्द, मी साधं उदाहरण देतो, अगदी कीर्तनात सरळ सरळ उदाहरण देतो. अग्नी असं मी म्हटलं, मला सांगा अग्नी या शब्दाचा अर्थ आग, बरोबर आहे? अग्नी म्हणजे की अग्नीच ना, आग लागते. आग लागलेली असेल तर आपण काय म्हणतो? बघा बघा, अग्नी बघा, बरोबर आहे? म्हणजे अग्नी म्हटलं की काय आहे? आग हा शब्दाचा त्याचा अर्थ आहे. पण मला सांगा, अग्नी शब्द उच्चार केला की लगेच आग लागली असं शक्य आहे का? अग्नी शब्द उच्चार केला ना आग लागली असं शक्य आहे का? हां, ही गोष्ट निराळी आहे. आपल्या बोलण्याने अनेकांच्या घरात आग लागते, ती गोष्ट वेगळी, ते वेगळं आहे, ते नाही. पण अग्नी म्हटलं आणि आग लागली असं शक्य आहे का? नाही. म्हणजे हा शब्द जरी उच्चार केला तरी त्याचा परिणाम मात्र जाणवत नाही, असे काही शब्द व्यवहारामध्ये आहेत. हा झाला माझा पहिला मुद्दा. आता दुसरा सांगतो. दुसरा मुद्दा असा आहे, किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त शब्द आहेत. काही शब्द असे असतात की त्या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर त्याचा परिणाम त्याचा ती वस्तू मिळत नाही पण त्याचा किंचित परिणाम मात्र जाणवतो. साधं उदाहरण आहे, चिंच असं म्हटल्याबरोबर चिंच भेटत नाही पण तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंच म्हटल्याबरोबर चिंच भेटत नाही पण तोंडाला मात्र पाणी सुटतं. याला किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त म्हणा. आता तिसरा मुद्दा, तुम्ही नाम घेतल्याबरोबर तो नामी ताबडतोब हजर राहणं, याला भगवंताचं नाम म्हणा. विठ्ठला नाम घेता कंठी पुढे उभा जगजेठी. महाराजांचे शब्द आहेत ना, सगळ्यांना माहीत असलेला एक इतिहास आहे. महाभारतामध्ये गोड प्रसंग आहे. धनुर्मास समाप्तीच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याबरोबर भोजन प्रसादाला असावेत असं धर्मराजाच्या मनात आलं. ऐका, धर्मराजाच्या मनात आलं की आपल्याबरोबर देव दुपारी जेवायला असावेत. पण आता कोणाला पाठवायचं? आमंत्रण द्यायचं झालं तर मान्य, पण कोणाला पाठवायचं? साधारण एक आपल्याकडे नियम असा आहे की कमी वेळेत आपल्याला जर, आता स्पष्टच बोलतो, कमी वेळेत महाराजाची तारीख पाहिजे असेल तर महाराजाच्या जवळ कोण आहेत त्याला शोधतात माणसं, त्याला शोधतात. जर कमी वेळेत, नाही नाही तुमच्याशिवाय तारीख मिळणार नाही, काही करा कसंही करा, तुमच्याशिवाय होणार नाही, असं असतं. तसं धर्मराजाने विचार केला, दुपारी जेवायला देव आपल्याबरोबर असावेत असं माझ्या मनात आहे. आता एवढ्या कमी वेळेमध्ये कोणाच्या आमंत्रणावर देव येऊ शकतील? धर्मराजाच्या लक्षात आलं याच्याकरता अर्जुनच योग्य आहे, अर्जुनाला पाठवलं पाहिजे. आणि धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना एक काम कर. म्हटले काय? दुपारी जेवणाकरता देव असावेत मला असं वाटतंय, जाऊन तेवढं आमंत्रण देऊन येशील का? अर्जुनाने सांगितलं, दादा सकाळची वेळ आहे आत्ता आणि तुम्ही दुपारी जेवायला देव असावेत म्हणता, मी जायचं कधी, आमंत्रण द्यायचं कधी, माघारी यायचं कधी, देवानी यायचं कधी? हे शक्य नाही. अरे बाबा तुझं ऐकतात, तू जरा त्यांच्या जवळचं आहे, सगळं तुझं आणि त्यांचं नाही, सगळं खरं असलं तरी ते जमणार नाही, अजिबात जमणार नाही. आता धर्मराजाने विचार केला काय करावं. नकुलाला पाठवलं, ते विचारलं तर तो नकुलही नाही म्हटला. सहदेवाला विचारलं, तेही नाही म्हटले. धर्मराजाने विचार केला, आता सांगायचं कुणाला काम? अर्जुन नाही म्हणतो, नकुल नाही म्हणतो, सहदेव नाही म्हणतो, आता राहिलेच कोण घरात? एक वाक्य सांगू, घरामध्ये काही काही माणसं काहीच कामाची नसतात पण बहुतेक कधी कधी त्यांच्याशिवाय कामं होत नसतात. अशातले भीमदादा, ते निवांत झोपलेले होते. धर्मराजाने विचारला, परत उगी काहीतरी म्हणायला नको म्हणून भीमाला उठवलं. उठ म्हटले की भीम म्हटलं का? काही नाही म्हटले, देव दुपारी जेवायला असावेत अशी आमची इच्छा आहे. बरं मग आमंत्रण देऊन येशील का? भीमाने विचारलं, फक्त आमंत्रण द्यायचं आहे का घेऊनच यायचं आहे? हे बघा, हे पुढचं जी माणसं काम करत नाहीत ते पुढलं बोलत राहतात. फक्त आमंत्रण द्यायचं आहे का घेऊन यायचं आहे? ते म्हटलं, अरे बाबा घेऊन आला तर फारच चांगलं, फक्त आमंत्रण दिलं तरी पुष्कळ झालं, काय हरकत नाही, घेऊन यायचं आहे ना? हो, मग काय काळजी करू नका म्हटले, तुम्ही तयारीला लागा. अरे मग कधी जाणार? स्वयंपाक तयार झाल्यावर मला झोपेतून उठवा, मग जातो. आता काय शक्य आहे हे? धर्मराजाच्या लक्षात आलं, उगीच याच्या नादी लागलो म्हटले. आपला स्वयंपाक सुरू केला.
झालं 11:30 पावणे 12 वाजल्या होत्या. स्वयंपाक तयार झाला. परत उगी किरकिर नको करायला म्हणून पुन्हा त्याला उठवलं. ते म्हटले अरे स्वयंपाक तयार झाला आहे, कधी जाणार आणि कधी येणार, ते देवाच्या आमंत्रणाचं जाऊ दे, तुम्ही तरी जेवायला या, आता तुम्ही तरी या. भीमाने विचारलं पानं वाढायला चालू केली का? आता पानं वाढायला किती वेळ लागायचा आहे म्हटले. तुम्ही पानं वाढायला घ्या, पदार्थ वाढायला घ्या, मी आत्ता बोलवतो म्हटले. कसं बोलवणार? बोलवतो. भीमदादा मध्ये गेले, अंगणामध्ये गेले, हातामध्ये गदा घेतली, गदेच्या पाया पडले आणि गदा अशी उंच भिरकावली आणि भगवान श्रीकृष्णाला हाका मारायला सुरुवात केली. कृष्णा, तू जर नाही आला तर तुझा लाडका भीम या गदेच्या खाली चिरडून मरून जाईल म्हटले आणि अशी खाली मान घातली. गदा येऊन मानेवर पडणार, कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता. भगवान वरच्यावर प्रगट होतात, ती गदा हात वरच्यावर पकडतात आणि भीमाला म्हणतात, भीमा आमंत्रण देण्याची ही काही पद्धत आहे रे म्हटले. हां बघ, भीमाने सांगितलं, देवा याच्याशिवाय तू येऊ शकत नव्हता, का मुखाने नाम हाक मारल्याशिवाय तू येणारच नाही. याचा अर्थ नाम घेता कंठी, पुढे उभा जगजेठी. नाव घेतल्याबरोबर हजर राहणारं नाव एकच आहे, ते भगवंताचं. तुकोबाराय सांगतात, देवा कंठी राहो नाम. विठाला तरी एक पूर्वपक्ष करून पुढे जातो. थोडा बारीक आहे का, काही नाही, मला फार वेळ नाही, पण एक दोन पूर्वपक्षी याचे करायचे आहेत. मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो, महाराजांनी नामच का मागितलं, कर्म का मागितलं नाही, ज्ञान का मागितलं नाही, योग का मागितलं नाही? महाराजांनी असं का म्हटलं नाही, कंठी राहो कर्म किंवा कंठी राहो ज्ञान? ज्ञान मागत नाहीत महाराज, या अभंगातून नाम मागतात. विचार करा, तुमच्या माझ्यासारख्यांकरता किती महत्त्वाची मागणी आहे. ज्ञानाचा विचार तुकाराम महाराज करत नाहीत, योगाचा विचार तुकाराम महाराज करत नाहीत. तुकाराम महाराज विचार कशाचा करतात? नामाचा. मी आपल्याला साधा प्रश्न एक विचारतो, नाम नावाचं साधन तुकाराम महाराज मागत असतील तर कर्म ज्ञान योग ही साधनं महत्त्वाची नाही आहेत का? ही साधनं महत्त्वाची नाही आहेत का? नाम कर्म ज्ञान योग आणि नाम ही 4 साधनं असतील तर याच्यामधली ही कर्म ज्ञान योग ही साधनं महत्त्वाची नाही आहेत का? मी तुम्हाला सांगतो, ही सगळी साधनं महत्त्वाची आहेतही आणि ही सगळी साधनं महत्त्वाची नाहीतही. मी दोन्ही पद्धतीने बोलतो. या कर्म ज्ञान योग या साधनांना किंमत आहेही, हे माझं पहिलं वाक्य आहे, आणि किंमत नाहीही हे माझं दुसरं वाक्य आहे. एरंडीकर म्हणतील, एक तर आहे तरी म्हणा, नाहीतरी नाही तरी म्हणा. दोन्हीकडून कसं काय बोलता? वकील लोकांचं कामच ते असतंय म्हणून बोलतो असं म्हणा, काही हरकत नाही. दोन्हीकडनं मी तुम्हाला त्याची सिद्धी करून देतो. मला सांगायचं आहे, कर्म ज्ञान योग ही साधनं नामाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेतही आणि महत्त्वाची नाहीतही. जरा बारीक आहे का, कधी महत्त्वाची आहेत आणि कधी महत्त्वाची नाहीत. मी आपल्याला एक दोहा सांगतो कबीर महाराजांचा. बारीक आहे का, कबीर महाराजांचा दोहा असा इतका गोड आहे. कबीर महाराज सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक रहे अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे 10 गुण. राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कचो हात नहीं, अंक रहे 10 गुण. हा झाला दोहा. हा लगेच कळणार नाही, मी तुम्हाला मराठीत समजावून सांगतो. राम नाम को अंक है सब साधन है सुन. पुन्हा एकदा ऐका, कर्म ज्ञान योग नाम. नाम नावाचं साधन आहे, कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे. आता कबीर महाराज सांगतात, याच्यातलं जे नाम नावाचं साधन आहे, राम नाम को अंक है, ते अंक आहे. अंक म्हणजे संख्या, 1. हे नाम नावाचं साधन म्हणजे 1. सब साधन हे सुन, कर्म ज्ञान योग तप ही सगळी साधनं म्हणजे 0 आहेत. ही सगळी साधनं 0 आहेत. म्हणजे पुढं आहे का, कर्माच्या खाली 0, ज्ञानाच्या खाली 0, योगाच्या खाली 0 आणि नामाच्या खाली मात्र काय आहे? 1. नामाच्या खाली 1 ही संख्या आहे. नामाच्या खाली 1 ही संख्या आहे म्हणा, अंक आहे म्हणा, किंवा 1 हा आकडा आहे म्हणा. आकडा नको, परत ते दुसरीकडे जातं, फार दुसरीकडे गोंधळ होऊन जातात. लोक म्हणतील बरं झालं की यांचंच कीर्तन ठेवा, काहीतरी गोंधळ भरतात. ते आकडा नको, आपलं 1 अंक म्हणा, अंक म्हणा, संख्या म्हणा. आता पुढं आहे का, हे जे नाम आहे त्याच्या खाली 1 आहे आणि कर्म ज्ञान योग या सगळ्याच्या खाली 0 आहे. या सगळ्याच्या खाली 0 आहे. आता कबीर महाराज असं सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन. ही सगळी साधनं 0 आहेत, पण नाम नावाचं साधन मात्र 1 आहे असं सांगितलं. आता पुढचं, अंक गये कचो हात नाही. इथला 1 पुसून टाकला, खाली काय राहिलं सांगा? आपण सगळे एरंडीकरांचं एवढं गणित चांगलं आहे. अंक 1 पुसून टाकला, खाली काय राहिलं? 0. मला सांगा त्या 0ला काय किंमत आहे?
मी जर म्हटलं एरंडीकरांना मी 5 शून्य तुम्हाला देऊन जातो, कोण घ्यायला बसलंय माझ्याकडनं 5 शून्य? काय त्या शून्याला किंमत आहे? बरोबर आहे. म्हणजे अंक गये कचो हात नाही. आता पुढलं विचारतो, अंक रहे 10 गुण हा एक आहे. या एकावर 1 शून्य दिला की त्या शून्याला महत्व आलं का नाही? एकावर 1 शून्य दिला किती झालं? 10. एकावर 2 शून्य दिले किती झालं? एकावर 3 शून्य दिले किती झालं? एकावर 4 शून्य दिले किती झालं? बस झालं. आपल्या मर्यादा तेवढ्याच आहेत. आलं का लक्षात तुमच्या? आता आपल्या मर्यादा तेवढ्या म्हणजे आम्हाला लोकांनी तेवढ्याच मर्यादित ठेवलंय. विठाला जाऊ द्या, त्या विषयावर बोलायची परिस्थिती राहिली नाही. किती विचित्र आपण करतोय, काय करतोय हे आपल्याला कळत नाही अलीकडल्या काळामध्ये. खरं तर कधी कधी प्रश्न पडतो, खरं या सगळ्या जुन्या मंडळींना सुद्धा इतकं विचित्र आणि वाईट वाटत असेल की नेमकं आज मी मगाशी गाडीत, हे आमची सावरगावची मंडळी होती, मी गाडीतच बोलत होतो, परमार्थ या शब्दाचा अर्थ तरी काय, त्याची व्याख्या तरी काय, हे आता करणं काळाची गरज वाटायला लागली. काय चालू आहे, आपण काय करतोय, सप्ताह करणं म्हणजे तरी आमचे वडील एक वाक्य सांगत असतात महाराज. आमचे वडील असं आता आमच्या वडील यांनी सगळ्यांनी बघितलं आहे, आमचे वडील वाक्य असं सांगत असतात, परमार्थ केल्याची खून एक तरी जावा अवगुण असं म्हणत असतात. असं जरा ते फडकरी मंडळी जुन्या पद्धतीची बोलणं, परमार्थ केल्याची खून एक तरी जावा अवगुण. आता उलटं झालंय, परमार्थ केल्याची खून एखादा जास्त यावा अवगुण असं झालंय. आता हे असं उलटं झालंय आता सगळं हे. त्यामुळे कधी कधी आपण काय अर्थकारण हे सप्ताहातला किती महत्त्वाचा घटक आहे, त्या अर्थकारणावर सप्ताह आहे का सप्त्याकरता तुटपुंजा पद्धतीने अर्थकारण लागतं, याचं काय नेमकं गणित करायचं हे अलीकडल्या काळामध्ये विचित्र परिस्थिती झालेली आहे. किती आणखीन किती खाली यायचं आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती काही काही ठिकाणी आहे की तुम्ही तारीख द्या, तोपर्यंत तुम्हाला एवढे पाठवतो आम्ही, इथपर्यंत जर आम्ही चाललो असेल तर आम्ही काय करतो हे कधीतरी आम्हाला कळालं पाहिजे, काय आम्ही लक्षात घेतो हे लक्षात आलं पाहिजे. बरं विचित्र असे आहेत समाज हे, नाही काही हरकत नाही, तेवढे अगोदर त्यांना बरं पाठवून द्या, म्हणजे त्या मधल्याजवळ द्या, ते मधलं देतंय का न देतंय कुणाच ठाऊक. बरं तुम्हाला अनुभव आहे त्याचा सगळ्याला, मी काही जास्त बोलायची गरज नाही. त्याचा काय आहे, इतकी विचित्र परिस्थिती. म्हणजे ही जर परिस्थिती संप्रदायामध्ये येत असेल, जर याचे व्यवहार होत असतील, तर आणखीन परमार्थ कुठल्या तळागाळाला घेऊन आम्ही चाललोय हे कळत नाहीये. काय आहे, परमार्थ हा परमार्थाच्याच ठिकाणी आहे. परमार्थाला जर व्यवहार केला तर तो परमार्थ राहत नाही. विठ्ठल मला काय बोलायचं आहे, हे सगळं का बोलायला लागलो. राम नाम को अंक है, सब साधन हे सुन. याच्यामध्ये जे नाम आहे त्याला अंक म्हटलंय, एक म्हटलंय. हा एक आहे म्हणजे नाम आहे, म्हणून सगळ्या साधनांना किंमत आहे. जर नामच नसेल तर बाकी काही किंमत साधनाला राहत नाही. एक दाखविले 10 वा फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, फाटा सगळ्या करता महत्त्वाचा सांगितला जातो. महाराज सांगतात ते एक हे भगवंताचं नाम आहे. एक धरीला चित्ते आम्ही रकुमाईचा पती, किंवा एकतत्वनाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. हा एका अर्थाने सगळ्याकडनं हा एक फार महत्त्वाचा आहे. आता वेदांताचाच विचार करायचा झाला तर वेदांतसुद्धा या एकाच्याच भोवती आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म उपनिषदातली भाषा आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म आहे, ते सगळं एक आहे, दोन नाहीच. तुम्ही नीट ऐका, आहे ते एक आहे, दोन नाही. 2, 3, 4 हे सगळं बुद्धीचा भेद आहे किंवा बुद्धी निर्मित आहे. वास्तवता दोनाला नाही आहे, वास्तवता एकाला आहे. तुम्ही म्हणाल नाही कळालं, मी उदाहरण देतो. माझा सिद्धांत काय, वास्तवता एकाला आहे, 2, 3, 4 नाही. 2, 3, 4 हे बुद्धी निर्मित आहे, वास्तवतेचे नाही. एकालाच आम्ही 2 म्हणायला लागलोय, एकालाच आम्ही 3 म्हणायला लागलोय. आहे ते एक. उदाहरण सोपं आहे. एखादा मनुष्य मंडईमध्ये गेला, आंबे घेऊन आला, डझनभर आंबे घेऊन आला.
डझनभर म्हणजे किती? 12 आंबे घेऊन आला. घरी आल्याबरोबर बायकोने विचारलं, कुठे गेला होतात, काय घेऊन आलात, किती घेऊन आलात, कसे घेऊन आलात, इतके सगळे प्रश्न विचारते. तिचं नाव बायको. तिनं विचारीनं सगळे हे प्रश्न विचारले आणि इतक्या सगळ्या प्रश्नांची खाली मान घालून जो उत्तर देतो त्याचं नाव नवरा. हे एवढेच आहे. नवरा आणि बायकोच्या व्याख्या काही याच्यापेक्षा वेगळ्या आहेत अशा भाग नाही आहे. ते बिचाऱ्यांनी सांगितलं, मंडईत गेलो होतो, डझनभर आंबे घेतले, अमुक तमुक सगळं सांगितलं. असं डझनभर आंबे आणले? हो. कुठं आहेत? इथं पिशवीमध्ये आहेत. मोजून दाखवावर. तो म्हटलं, मोजायची काय गरज आहे? डझनभर आंबे आणलेत, आमरस कर, कापून खा, काय करायचं ते कर, मोजायची काय गरज आहे? ते म्हटले, माझा तुमच्यावर विश्वास नाही, मोजून दाखवा. तो म्हटलं, गंमत आहे, लोक विश्वास ठेवून 2-2 तास कीर्तन ऐकतात. तुम्ही माझ्याकडे बघू नका, सगळ्याचंच आहे, फक्त मी माझ्या अंगावर घेतलंय. आणि तुझा विश्वास नाही आहे? नाही म्हटले, माझा विश्वास नाही, मोजून दाखवा. आता ऐका, मला सांगायचं आहे ते सगळं एक. मुद्दा सोडू नका माझा. आहे ते सगळं एक. मला मुद्दा तिथे यायचा आहे. मी अनेक वेळेला सांगत असतो, श्रोत्यांनी मुद्दा सोडायचा नाही, म्हणजे वक्त्याला मुद्द्यावर येतं. नाहीतर पुढच्या अगदी ग्रामीण भाषेतलं उदाहरण देऊ का, आपल्या गावाकडलं उदाहरण देऊ का? आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खोटा सोडायचा नाही. कळालं का? आता हे आमचा कासरा किती, आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतंय. एकदा रामायणात, एकदा महाभारतात, एकदा ज्ञानेश्वरीत, एकदा गाथ्यात, असं फिरावं लागतंय. तरी माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरत चाला, पण जय विठ्ठलच्या जागेवर येत चाला. बऱ्याचदा काही काही कीर्तनकार ओढून आणावे लागतात. हो, अभंगावर या, अभंगावर या. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, मी ज्यांच्याकडे अभ्यास केला, वैकुंठवासी गुरुवरे भाऊ मोक्ष पाठशाळेमध्ये असताना आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाहीत म्हणायचे. त्रासच नाही त्या अभंगाला. अभंगाच्या संबंधाने बोललं पाहिजे, अन्यपेक्षा सुद्धा. माझा मुद्दा पुन्हा आहे, मला सांगायचं आहे ते सगळं एक. मी याच्याकरता 12 आंबे आहेत, मोजून दाखवा. मोजायची काय? मला मोजून दाखवा. ठीक आहे, आता 12 आंबे मोजायचे. मला सांगायचं आहे ते सगळं एक. ऐका, यानं पिशवीत हात घातला, एक आंबा काढला आणि मोठ्याने म्हटला, बघ एक. हातात किती आहे? हातात किती आहे? एक. म्हटला किती? एक. झालं. परत झालं. परत एक घेतला आंबा, ते सोडला आंबा. परत एक आंबा घेतला, पिशवीतून काढला आणि खाली ठेवला आणि म्हटला, बघ 2. किती म्हटला? 2. हातात किती आहे? म्हटला किती? मला हेच सांगायचं आहे ते एक म्हणायला लागलो 2. कळालं का? बघा, याच्यापेक्षा अद्वैत सोपं सांगता येत नाही. आता विठ्ठल महाराज सांगतात, असं असलेलं जे एक आहे ते भगवंताचं नाम आहे आणि ते आमच्या कंठामध्ये राहो, कंठी राहो नाम. कसं? अंगी भरोनिया प्रेम, अंगामध्ये त्याला प्रेम भरोनिया. थोडक्यात काय की प्रेमाचं अधिष्ठान त्या नामाला असावं. मग राम नामे उपजे आवडी. बस ही जी भाषा वापरली ना, याच्या संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी. हे जसं आहे तसं बोलत असताना महाराज सांगतात की या नामाविषयीची आवड, याच्याविषयीचं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी यावं. कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम देवा. द्यायचं असेल तर हेच दे, ऐसे द्यावे काही दान, आलोपतीत शरण विठोबा रखुमा.
नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण जगद्गुरु तुकोबराय देवाला प्रार्थना करतात देवा आलोपतीत शरण आमच्या पदरामध्ये काहीतरी दान कर. काय दान कर? कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम कंठी राहो नाम अशा पद्धतीचं दान आमच्या पदरामध्ये टाक. थोडक्यात आमच्या अंतःकरणामध्ये नामाचा उदय अखंड पद्धतीने प्रेमयुक्त नामाचा उदय अखंड पद्धतीने राहू दे अशी एक प्रार्थना केली. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. दुसरी प्रार्थना किंवा दुसरी मागणी असं करतात, संताची ये पायी ठेवी वेळोवेळा डोही. आमचं जे हे मस्तक आहे ते कायमस्वरूपी संतांच्या पायाजवळ ठेव. आम्हाला दुसरीकडे कुठंही आम्हाला जाऊ देऊ नको. संताची ये पायी हा माझा विश्वास किंवा श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कार्याचं कारण सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या. त्यामुळे संतांच्या पायाजवळ आमचं हे मस्तक ठेव, दुसरीकडे कुठं जाऊ देऊ नको. संतांच्याच पायाचा उल्लेख का केला याची पुष्कळ कारणं शास्त्रामध्ये सांगितलेली दिसून येतात. त्यामुळे संताची पायी ठेवू वेळा डोये. आम्हाला सत्संग किती महत्त्वाचा आहे. नाथ भागवतांनी असं सांगितलं आहे, सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा अशी नाथरायांची भाषा भागवतातली दिसून येते. तुम्हाला सांगू का, ही संतरूपी जी नाव आहे ना ही एक पद्धतीची महत्त्वाची नाव आहे. लौकिकातली नाव वेगळी आणि ही संतरूपी नाव वेगळी. लौकिकातली नाव म्हणजे आपल्याकडे चंद्रभागेला आल्यानंतर तिथं लाकडी नावं दिसतात की ती नाव वेगळी. आणि ही जी संतरूपी 7 दिवस सप्ताहामध्ये सत्संगच असतो. हा एक सप्ताहामधला सत्संग. काकडा करणं सत्संगच आहे, हरिपाठ करणं सत्संगच आहे, पारायण करणं सत्संगच आहे, भागवत कथा ऐकणं श्रवण करणं सत्संगच आहे, कीर्तन ऐकणं भजन करणं सत्संगच आहे. त्यामुळे एका पद्धतीने ही सत्संगरूपी एक नाव आहे. त्या नावेमध्ये आणि या नावेमध्ये मात्र फरक आहे. सांगतो काय फरक आहे. मला सांगा, साधा प्रश्न आहे. आपण चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर जी लौकिकातली ती लाकडी नाव आहे त्या नावेत वर बसल्यानंतर बुडायची भीती आहे का त्या नावेतून खाली पडल्यावर बुडायची भीती आहे? खाली पडल्यावर बुडायची भीती आहे. नावेत वर बसल्यानंतर काही बुडायची भीती आहे का? नावेत बसलो म्हणजे आपण तरलो ना हो, पण खाली पडलं तर बुडायची भीती आहे. थोडक्यात लाकडी नावेच्या वर बसला तर बुडायची भीती आहे आणि खाली राहिला का वर बसला तर आपल्याला तरून जाता येईल, पण खाली राहिला खाली पडला तर मात्र बुडायची भीती आहे. बरोबर आहे लाकडी नावेचं. पण ही जी सत्संगरूपी नाव आहे का नाही या नावेचं मात्र उलटं आहे. कसं उलटं आहे? नाथ भागवत आम्हाला असं सांगतं, पर्ये नावेची नवलगती वरी चढले ते बुडती तळी राहिले ते तरती सत्य जाण उद्धवा. या लौकिकातल्या नावेत वर बसल्यानंतर तरून जाल पण खाली पडल्यानंतर बुडाल. पण या संत स्वरूपी नावेमध्ये वर बसला तर बुडाल आणि खाली राहिला तर तराल. हे वर बसला तर बुडाल कसं, खाली राहिला तर तराल कसं? एका वाक्यात सांगतो, संतांच्या संगतीत राहून अहंकार धारण केला बुडाल, पण त्यांच्या पायाजवळ राहिला तर तराल. म्हणून संताची ये पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराज सांगतात, देवा एक दे आता. काय? तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे भवसिंधू एक सरे तरे अशा पद्धतीचं दान दे. भवसिंधू तरे, पण कसा तरे? एक सरे तरे. हे फार महत्त्वाचं आहे. भवसिंधू तरे, भवसिंधू आम्ही ज्याने तराव, भवसिंधू आम्ही ज्याने तरुण जाऊ असं असणारं ज्ञान आम्हाला दे. पण तो भवसिंधू आम्ही कसा तरुण गेलो पाहिजे? एकसरे. हे एकसरे म्हणजे कळालं का? पहा, एकसरे आपल्या अगदीच आपल्याकडल्या भाषेत बोलू का? झटक्यात. आता कळालं का? बघा आता मला माहीत आहे म्हणजे कुठं कसल्या भाषेत सांगायचं माहीत आहे मला. हे झटक्यात माणसाला कसं पाहिजे? अहो महाराज काही काय असं ना, दवाखान्यातसुद्धा गेल्यावर काय म्हणतो तो पेशंट डॉक्टरला? झटक्यात बरं झालं पाहिजे. हे बघा मला कीर्तनाला उभा राहायचं आहे, झटक्यात बरोबर झालं पाहिजे. झटक्यात म्हणजे एकदम ताबडतोब. तसा हा भवसिंधू म्हणजे संसार सिंधू आम्ही ताबडतोब तरुण जाऊ असं काहीतरी दान आम्हाला दे. आणि भवसिंधू तरुण जाणारं एकच दान आहे आणि ते म्हणजे ज्ञानाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामाचं दान आहे, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संतांचं दान आहे आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये ज्ञानाचं दान आहे. थोडक्यात ज्ञानाचं दान आहे, भक्तीचं दान आहे आणि हे ज्ञान आणि भक्ती ज्यांच्यामुळे मिळेल अशा संतांच्या संगतीचं दान आहे. आणि ही 3 दानं आमच्या पदरामध्ये टाक ऐसे द्यावे काही दान. मला वाटतं ज्ञान आणि भक्ती कोणामुळे मिळेल तर ती संतांमुळे मिळेल आणि संतांचं भजन या 2 गोष्टी करताच करायचं असतं. ज्ञानेश्वर माऊली हरी
तुका म्हणे तरे भ सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण असो झालेली सेवा. पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. अत्यंत प्रासादिक परंपरेतून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. मला आठवतं ही एरंडीची सगळी मंडळी आमच्या धामणगावला मानकोजी बोधले महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सगळंच्या बऱ्यापैकी मंडळी हजर होती. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे आकाश महाराज देशमुख इथं आहेत. त्यांना आग्रहाने त्यांनी सांगितलं की महाराजांची तारीख पाहिजे. 2-3 वर्षापासून सातत्याने त्यांचा प्रयत्न चालला होता. काही परंपरेच्या नियमामुळे मला येणं होत नव्हतं. शेवटी एखाद्या गावाला जरी तारीख देता आली नाही याचा अर्थ दुसरा काही नाही, कुठंतरी कीर्तन सेवेकरता परंपरेच्या नियमाप्रमाणे गुंतावं लागतं. त्यामुळे एखाद्या वेळेस यावर्षी नाही जमलं, पुढल्या वर्षी नाही जमलं, त्याच्या पुढल्या वर्षी असं कधी ना कधीतरी सेवा करण्याचं सद्भाग्य लाभेलच. 2-3 वर्षापासून सातत्याने येण्याची माझी इच्छा होती. कारण एरंडी या भागातलं एक अत्यंत प्रासादिक हे गाव आहे. आणि आज इथं आल्यानंतर लक्षात आलं एवढी मोठी सगळी टाळकरी मंडळी आज जर इथं दिसून येतात, एका होणी बळी रे अशी सगळी टाळकरी म्हणलं तरी हरकत नाही. कारण ही सगळीच बघा सगळी अगदी तितकीच गुणवान, तितकीच गायक मंडळी, तितकीच. खरं तर माझ्या अल्पवेळेमुळे सगळ्यांना जरी मध्ये प्रमाण म्हणणं किंवा चाली म्हणणं शक्य झालं नसलं, माझ्याकडे वेळ थोडीशी मला यायला थोडा उशीर, प्रवासात काय मी आल्या का ते सांगत बसलो नाही, का उशीर झाला ते सांगून कुठं उशीर करत बसा आणखीन. आता काय प्रवास करणाऱ्या माणसाला माहीत असते प्रवासातल्या अडचणी काय असतात त्या. असो, पण इथं येणं झालं आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचा नामदेव इथं आहे. म्हणजे मला एरंडीकरांचा आशीर्वाद, तुमच्याकडनं लवकर पत्रिका नव्हती, त्याच्या अगोदर याच्याकडनं मला वाटलं सप्ताह याचा आहे का एरंडीकरांचा आहे. बरं, मला जरा थोडा आळंदीच्या त्या संस्थांच्या कार्यक्रमामुळे मी थोडंसं एक महिन्यापूर्वी नाही म्हणत होतो यावर्षी जमणार नाही मला, पुढल्या वर्षी. तर हे नामदेव मला जास्त आग्रह करायचा. मी म्हटलं तुझ्या आंधळगावात तू कधी आग्रह केला नाही, एरंडीला करायला लागला. याचा अर्थ आमच्या नामदेवचं नामाचा गजर नावाचं त्याचं चॅनल आहे आणि या एरंडीकरांचं त्याच्यावर प्रेम आहे. आकाश महाराज आहेत, ही आहेत, ही सगळी मंडळी. आमच्या गणेश महाराज सोनवणींची कथा या ठिकाणी चालू आहे. अगदी ही सगळी तरुण मंडळी, इथंही अनेक पूजनीय मंडळी, ही जी संप्रदायातली तरुण मंडळी अलीकडल्या काळामध्ये बघितली की फार मोठा उत्साह वाटतो. महाराज काहीतरी संप्रदायाला एक नवी दिशा देणारी ही सगळी मंडळी आहेत. संप्रदायाचा विचार सर्वसामान्यांपासून उच्चानुभूतीपर्यंत विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये पोहोच करण्याकरता प्रयत्न करणारी ही अलीकडली तरुण कीर्तनकार मंडळी आहेत. त्यांच्यावर ज्ञानोबाराय तुकोबारायांचे अखंड आशीर्वाद राहावेत अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. नियमाप्रमाणे तुकाराम भजनही होईल आणि आमच्या परंपरेतल्या नियमाप्रमाणे मानकोजी बोधराज हेही एक अर्धा मिनिटाचं भजन होईल. दोन्ही भजनं अर्ध्या मिनिटात होतील. नंतर संयोजक ज्या पद्धतीने सांगतील तशी कीर्तनाची सांगता या ठिकाणी होईल. तुकाराम मानकोजी बोधरा
कंठी राहो नाम आ आ कंठी राहो नाम कंठी राहो नाम राहो नाम कंठी राहो नाम
अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगी अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम ऐसे जावे काहे कान ऐसे जावे काहे कान गंधोरा काही दान ऐसे काही द्यावे दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही ऐसे द्यावे काही दान 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 ऐसे द्यावे काही म्हणे
ऐसे काय द्यावे दान ऐसे काय द्यावे दान ऐसे काही द्यावे दान ऐसे काही द्यावे दान ऐसे काही द्यावे दान ऐसे काही द्यावे दान ऐसे द्यावे काही दान ऐसे काही द्यावे दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे दान ऐसे द्यावे काही 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 दान
पतित शरणं आलो पतित शरणं आलो पतित शरण आलो पतित शरण आलो पतित शरण शरण